रामवाडी येथे कृषी विभाग व ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातून झाले वनराई बंधारे। पाणी टंचाईवर मात व्हावी म्हणून तालुका कृषी अधिकारी जुन्नर गणेश भोसले व मंडल कृषी अधिकारी प्रमिला मडके यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती मयुरी चव्हाण यांनी गाव पारगाव तर्फे आळे रामवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे सलग 5 वनराई बंधारे बांधले। त्यामुळे परिसरातील शेतकरी यांची विहिरीची बोरवेल पाण्याची पातळी वाढली। पावसाचे किंवा पाटाचे पाणी अडवून ते जिरवले गेल्यामुळे भूगर्भातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली असून वनराई बंधाऱ्यांमुळे पाण्याची पातळी वाढली आहे। बोरवेल पाण्यात वाढ झाली असून यावर्षी जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत पाणी टंचाई भासणार नाही असे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले। मंडल अधिकारी प्रमिला मडके यांनी उपस्थित शेतकरी यांना सांगितले की आपल्या जवळील ओढा नालेमधून वाहून जाणारे पाणी अडवून ठेवावे। यावेळी रामचंद्र डुकरे, उपसरपंच, शेतकरी राजाराम चौधरी, बजरंग डुकरे, दत्तात्रय येवले, अंकुश येवले, साहेबराव पारदी, हिरालाल चहारे, उत्तम डेरे, प्रलय पिंपळे, फैजान मोमीन व परिसरातील शेतकरी उपस्थित होते। मी मयुरी मारुती चव्हाण, कृषी सहाय्यक पारगाव तर्फे आळे। तर जुन्नर तालुक्यामध्ये माननीय गणेश भोसले, तालुका कृषी अधिकारी जुन्नर व मंडळ कृषी अधिकारी बेल्ले प्रमिला मडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधाऱ्याची मोहीम चालू होती। तर पावसाळा संपल्यानंतर वनराई बंधाऱ्याचा मुख्य उद्देश की पावसाळा संपल्यानंतर 3 ते 4 महिने शिवारात पाण्याचा साठा वाढवावा व मोकळे जनावरे तसेच पक्षी यांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वनराई बंधारे बांधण्यात येतात। तसेच मी पारगाव तर्फे आळे येथे श्रमदानातून 5 वनराई बंधारे बांधले व त्याचा शेतकऱ्यांना पुढील 2 ते 3 महिने साठा होऊन नजीकच्या पिकाला पाण्याची मदत होणार आहे। नमस्ते, मी प्रमिला मडके, मंडल कृषी अधिकारी बेला। तालुका कृषी अधिकारी माननीय गणेश भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये वनराई बंधारे ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलेली आहे। तालुका अंतर्गत 4 मंडल असून आमच्या तालुक्याला जवळजवळ 150 वनराई बंधारेचे उद्दिष्ट दिले असून आम्ही जवळजवळ 100 वनराई बंधारे 4ही मंडळांतर्गत पूर्ण केलेले आहेत। आणि या वनराई बंधारे बांधल्यामुळे लोकांना शेतीच्या पाण्याला चांगल्या प्रकारे उपलब्ध झाले आहे। वनराई बंधारे बांधल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली, तशीच बोरवेल, विहिरी यांनाही पाणी जास्त प्रमाणात आलं। मंगळूर झापी मी सध्या वनराई बंधारे ह्या ठिकाणी आहे। तर डुकरे सर, चव्हाण सर यांनी इथं सलग 5 वनराई बंधारे बांधल्यामुळे आत्ता शेतकऱ्यांशी बोलणं झालं असता त्यांना जवळजवळ हे पाणी वनराई बंधाऱ्यामुळे 1 ते 1.5 महिना पाणी टंचाई पुढे गेली आहे असं शेतकऱ्यांच्या सांगण्यातून आलं। तर मी सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करेल की जिथं वाहते नदी, ओढे असतील तिथं आपण सिमेंटच्या गोणी टाकून पाणी अडवावे आणि तेच पाणी आपल्या जमिनीची पाण्याची पातळी वाढवण्यास मदत करते। मी राजाराम गीताराम चौधरी, राहणार पारगाव तर्फे आळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथील रहिवासी शेतकरी असून आम्हाला गेल्या 2 ते 3 वर्षापासून इथून पाठीमागे कायम उन्हाळ्यात डिसेंबर एंडपासून तर पावसाळ्यापर्यंत कायम दुष्काळाशी सामना करावा लागायचा। गेल्या वर्षी आम्ही श्रमदानातून कृषी विभागामार्फत एक वनराई बंधारा बांधला, त्याचा थोडा आम्हाला चांगला परिणाम जाणवला। ह्या वर्षी चव्हाण मॅडम व प्रमिला मडके मॅडम, कृषी विभाग जुन्नर बेल्ले गटाकडून आम्हाला 5 शेतकरी सहभागातून 5 वनराई बंधारे बांधलेत। त्याचा परिणाम असा की ह्या वर्षी आम्हाला आत्ता सध्या विहिरींची जी पातळी पूर्ण भरून आलेली आहे आणि बोरवेलसुद्धा पूर्ण प्रेशरने चालतात। आत्ता आमचे 2 महिने गेल्यानंतर परत कुकडी कालवेचं एक आवर्तन आल्यानंतर बंधारे पूर्ण होतात। आम्हाला पूर्ण उन्हाळा दुष्काळ जाणवणार नाही। तसेच कृषी विभागाकडून अनेक झाडे असतील, हे असेल, त्याचे कायम सहकार्य आम्हाला त्यांच्याकडून लाभत आहे। आता तुम्ही समोर पाहताय पूर्ण बंधारा भरून घेतलेला आहे। आत्ता एवढं पाणी आहे। या वेळेस आम्हाला इथं पूर्ण दुष्काळाचा सामना करावा लागायचा डिसेंबर एंडला। यावेळेस आत्ता ही परिस्थिती, विहिरींची पातळी पूर्ण भरून आलेली आहे। असे सहकार्य कृषी विभागाकडून आम्हाला काय मिळावं एवढी अपेक्षा ठेवतो। धन्यवाद।